सामन्याला मात्र सुरुवात झाली. बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये अर्थातच सांगलीकरांचा मान अभिमान आणि सन्मान अर्थातच विजय पावले यांना आपण पाहतोय. सर्वसामान्य कुटुंबातून सुरुवात झाली क्रिकेटच्या कारकिर्दीला. त्यानंतर ISPL सारखी स्पर्धा दणानून सोडली. भारतातील टेनिस क्रिकेट मधली सर्वाधिक मोठी स्पर्धा दणानून सोडणारा वारणेकाठी बसलेल्या मांगलेचा हा सुपुत्र आणि त्याने या बॉल वरती दांडी गुल केली. परतीचा प्रवास करावा लागेल. गोलंदाज बाद झालाय. विकेट मिळते सुफियान नाईक कडे. बॅक टू दी पवेलियन. चला कोपारडे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. बॅटर नेम मोसीन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. त्यावेळेस देखील वेगात टाकलाय. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. 5 कडा घेतले. पाठीमागे विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगल खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल दोन्ही आकड्यावरती पोहोचतंय. 2 ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिले षटक मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. काही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर. फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवला जातोय. डॉट बॉल आलाय. विजय पावले यांचा विचार केला तर अनेक मोठमोठ्या खुल्या गटाच्या स्पर्धा खेळाडूने अक्षरशः दणानून सोडल्यात. लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. शुभम मानेला देखील आता शांत ठेवलंय. त्या खेळाडूकडे देखील लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. दोन्ही मिस्टर MPL पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंनी MPLच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. चांगला खेळ दोन्ही खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये केला. तेच 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पिचिंग चांगली ठेवले. डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक फक्त आणि फक्त 2 धावांचं आणि 1 विकेट. विजय पावले यांची यशस्वी गोलंदाजी. 2 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. त्याचबरोबर नामदेव बाप्पा रिक्षावाले यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. डबेवाले पापा यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅजिक ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर. आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती दत्ता बांबवडेला आपण पाहतोय. डेंजर दत्ता बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली जाते. पहिला बॉल कमी गतीचा फुलर लेनचा केला. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. दत्ता बांबवडे या नावाची देखील चर्चा सांगली जिल्ह्यामध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यातलं क्रिकेट अतिशय चांगल्या प्रकारे हा खेळत असताना पाहायला मिळालाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या रिचिंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न याही बॉलवरती. त्यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल पाठीमागे चाललाय. भूषंकी चित्र 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2 धावेने 4 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. एकच धाव आले. ओके ठीक आहे. एकच धाव आले. एका धावेने 3 या आकड्यावरती धावफलक पोहोचतंय. पिच बॉल एक्स्ट्रा कवचला. What a stroke, shot of the day. शुभम मानेच्या पाठपरू षटकार.
9 या आकड्यावरती धावफलक 9 ऑन दी बोर्ड. वपिश बॉल यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्याला दिले हुलकावणी. धावा मिळतील 4. शुभम मानेचा वार, आणखीन एक चौकार. 13 या आकड्यावरती धावफलक 5 मध्ये 11 बनवल्या गेल्या आहेत. हा बॉल महत्वाचा असणार आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. इथे जर 4 धावा बनवल्या तर 10 धावा या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. बोनस बॉल असणार आहे खऱ्या अर्थाने. बॉल आपण पाहिलं तर बोनस बॉल असणार आहे. दत्ता बांबवडेच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. शुभम मानेकडून अनुभव आहे शुभम मानेकडे आणि तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सरळ पाटणे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, काउ कॉर्नर क्लिअर, मॅक्सिमम हिट सिक्सर. यस, धावा संख्या 19 या आकड्यावरती आणि 10 धावा या बोनसच्या ऍड केल्या जात आहेत. 29 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतोय. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा 2 षटकांच्या अखेरीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. शुभम मानेचा क्लास मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्क वरती आता फिरकीचा जादूगर दाखवत असताना पाहायला मिळतोय. सनी सरापलेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी अगदी विजय पावले यांच्या पावलावरती पाऊल ठेवून हाही खेळाडू अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट वारंवार खेळत आलाय. ऍक्शन षटक क्रमांक 3 मध्ये त्याला देखील आपण पाहतोय. यस, त्याचबरोबर यावेळेस आपण पाहिलं तर रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केली जाते. मोसीनला माघारी परतावं लागतंय. 29 आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील मिस्टर ISPL अर्थातच नितीनजी माटुंगे सर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. शुभम आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. दोन्ही शुभम यांची ही जोडी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. शेवटचं षटक सनी सरापलेवरती जबाबदारी. ऑन साइडला यावेळेस डाऊन द लेग पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. 30 आकड्यावरती धावफलक. धावा रोखण्याची जबाबदारी आता असणार आहे. लाईट दिली आहे, थोडासा पुढे केलाय. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जागा नव्हती दिली मोठ्या फटक्यासाठी. आपण पाहिलं तर फॉलो केलं, फलंदाजाचा स्टान्स ओळखला आणि त्यानुसार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आता सनीचा पाहायला मिळतोय. आप ट्रॅकर बॉल सरप्राईज केला, फटका फसलाय. मात्र इथे 2 धावा घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात आणि या 2 धावेने धावसंख्या 32 आकड्यावरती. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळते. याच मैदानावरती शतक देखील आलंय आणि तेच याच मैदानावरचा शतकवीर नितीन माटुंगे देखील आज उपस्थित आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आप ट्रॅकर आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला जातो. क्षेत्ररक्षक दीपदून येतात. सनी सरापलेचं हे षटक कमी धावांचं राहिलंय. रेड बॉल पंच. रेड बॉल. धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 32 आकड्यावरती. त्यावेळेस देखील स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सनी सरापलेचं कौतुक करावं लागेल. सनी सरापलेचं कौतुक करावं लागेल कारण धावसंख्या रोखले. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. याही वेळेस जागेवरून फुटवर्क नव्हतं. षटकाची समाप्ती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या आहेत. कमबॅक करून दिलंय सनी सरापलेने. फिरकीची जादू आज देखील मैदानाच्या आतपर्यंत पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. 3 षटकांचा केस संपतोय. 32 या आकड्यावरती धावफलक 3 षटकांच्या अखेरी जिंकण्यासाठी 18 मध्ये अतिशय आवश्यकता आहे.
चला बॅटर्स, मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. विके स्पोर्ट्स मांगले बॅटर्स, मैदानाच्या आतपर्यंत आपण लगेचच जायचंय. यस, यानंतरचे होणारे सामने 2-2 षटकांचे असतील याची नोंद घ्यायचे. तुला एस एस स्पोर्ट्स बावडा संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. यस, सलामीसाठी मैदानाच्या आतपरे विजय पावले यांना आपण पाहतोय. बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राचा अभिमान प्राईड ऑफ सांगली सध्याच्या घडीला बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे आपण पाहतोय. यस, दत्ता बांबवडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर सेन वरती सलामीची जोडी विजय पावले आणि त्याच्या साथीने दत्ता बांबवडेला आपण पाहतोय. 33 धावांचं लक्ष, 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. सुफियान नाईकवाडे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी सुफियान नाईकवाडेच्या खांद्यावरती दिली जाते. पाचगावचा हा खेळाडू ऍज अ आयकॉन म्हणून आज संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती मोठा मासा गळाला, विकेट आली. पहिला धक्का, विजय पावले बॅक टू दी पवेलियन. विजय पावले यांची विकेट आणि त्याची जागा घेण्यासाठी सनी सरापले बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यस, कमबॅक याच खेळाडूने करून दिला होता पहिल्या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा कमबॅक करून द्यायचंय कारण एक महत्वाची विकेट आली आणि त्यांची जागा घेण्यासाठी सनी सरापले आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झालाय. 33च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अशा प्रकारे पाठलाग केला जाईल. सुफियानच्या विरोधात धावा बनवणं तितकंच सोपं नाहीये. शुभम मानेचं देखील एक षटक असणार आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक येत डीप मधून एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल जरूर दिलाय मात्र थांबवलं जात आहे. चांगला निर्णय घेतलाय. एका सिंगलच्या मदतीने धावांना श्री गणेशाचं खातं उघडलं जात आहे.
पहिली धाव धावफलकावरती. आता स्ट्रायकर्स एंड वरती डेंजर दत्ता अर्थातच दत्ता बांबवडेला आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जाऊ दिल्या, बॉलला चेस करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय, एक या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. खराब चेंडू पाहायला मिळाला, नो बॉलचा इशारा. नोच्या स्वरूपात ती एक्स्ट्रा धाव येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. संधी फलंदाजाकडे असणार आहे. आता मात्र फ्री हिटचा बॉल, कमबॅक करण्याची संधी, फाईट बॅक पलटवार करण्याची संधी असणार आहे. कारण कुठेतरी बॅकफुट वरती बांगलेचा संघ पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल आडव्या बॅटने केला प्रहार. दत्ता बांबवडेच्या बॅट पडून डेंजर स्ट्रोक षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक आता 8 या आकड्यावरती पोहोचतंय. ऑप्शनच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, फटका यावेळेस देखील लाजवाब. 4 धावेंची मोहर. दत्ता बांबवडे क्लासिकल चौकार. ऑप्शनच्या बाहेर पिच केला, त्यानंतर थोडीशी जागा होती फलंदाजाकडे फटक्यासाठी आणि त्याच जागेचा उपयोग करून बॉलला देखील जागा दाखवली. धावसंख्या 12 या आकड्यावरती, 12 ऑन दी बोर्ड. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. यावेळेस देखील स्क्वेअर कटचा फटका, डीप पॉइंटला क्लिअर. 6 धाव्यांसाठी दत्ता बांबवडेच्या बॅट पडून आणखीन एक षटकार. या खेळाडूचा पॅटर्नच वेगळा आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं तर जागा होती आणि त्याच जागेचा वापर केला. षटकार याही बॉलवरती आलाय. धावसंख्या 18 या आकड्यावरती पहिलं षटक महागडं राहिलंय. 12 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक असणार आहे. 12 मध्ये 15ची आवश्यकता आहे. म्हणजेच आपल्याला जर जिंकायचं असेल तर याच 6 बॉल मध्ये 15 धावा या बनवाव्याच लागतील. चॅलेंजिंग ओव्हर अर्थातच मॅजिक ओव्हर ही जबाबदारी शुभम मानेने स्वतःच्या खांद्यावरती घेतले. वेगवान गोलंदाज, कोपार्डे एक्सप्रेस म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. निश्चितच कोपार्डे सारख्या गावातून येत असताना लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने यशाची शिखर गाठले. तो खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॉलिंग मार्क वरती शुभम माने. षटक क्रमांक 2, चॅलेंजिंग ओव्हरची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतले. बॅटच्या सहाय्याने कॉन्ट्रीब्यूट केला. बॅटच्या सहाय्याने जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा धावा आल्या. 18 या आकड्यावरती धावफलक. 18, 12 मध्ये 15ची आवश्यकता आहे. या पहिल्या 6 बॉल मध्ये जर 15 धावा बनवल्या गेल्या तर निश्चितच जिंकला जाऊ शकतो. प्रयत्न निश्चितच असणार आहे या 6 बॉल मध्ये 15 धावा बनवण्याचा. चॅलेंजिंग ओव्हर आहे कारण इथे जर 15 धावा बनवल्या नाही तर 5 धावा वजा केल्या जातील आपल्या स्कोरबोर्ड मधून. चला थोडासा वेग. पहिला बॉल चॅलेंजिंग ओव्हरचा. पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. धावफलक मात्र 18 या आकड्यावरती. हे षटक महत्वाचं आहे. चॅलेंजिंग ओव्हर 15 धावा बनवल्या तर 10 ऍड केल्या जातील आणि जर 15 नाही झाल्या तर 5 धावा मायनस केल्या जातील. बॅकफुटला गेले, दिशा दिली, डेलिकेट टच. 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचते. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. बाउन्सरचा वापर
व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर देखील इशारा इथे पाहायला मिळतोय. एकवीस आकड्यावरती धावफलक 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. त्यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर चेंडूच्या खाली. सनी सर आपल्याची विकेट. धक्का बसलाय दुसरा. सनी बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाला. आडवा बॅटने यावेळेस देखील टर्न केला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. दोन मध्ये 10ची आवश्यकता आहे. 2 मध्ये या 10 धावा बनवाव्या लागतील. उसळी घेतले. टप्पा पडला त्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत होत असताना पाहायला मिळते. बॅटर नेम शार्दुलला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. 7 मध्ये 10ची आवश्यकता आहे. आडवा बॅटने बॅक टू दी बॉलर फटका घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलं जात आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आवश्यकता 6 बॉल मध्ये. आता 15 धावांची असणार आहे कारण 5 धावा मायनस केल्या जातील म्हणजे धावफलक आता पोहोचते 18 या आकड्यावरती. 6 मध्ये 15ची गरज इथून पुढे असणार आहे. सहा मध्ये 15ची आवश्यकता आहे. डीएम यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. दत्ता बांबवडे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेस देखील फटका केला. क्षेत्ररक्षक येत डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. समीकरण बदललंय. 5 मध्ये 13ची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मांगले संघ संघर्षासाठी ओळखला जातो आणि जोपर्यंत दत्ता बांबवडे मैदानाच्या आतपर्यंत उभा आहे तोपर्यंत त्या धाबा बनवल्या जाऊ शकतात. हे संघ सहकार्यांना देखील माहिती आहे. विश्वासू खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो संघ तेव्हा तेव्हा या खेळाडूच्या बॅटमधून धावा येतात. खराब चेंडू. खराब चेंडू. वाईट +2. 3 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत म्हणजेच काय तर आता 5 मध्ये 10ची आवश्यकता आहे. एक खराब चेंडू डाऊन दिले केला. दिशा खराब. विकेट किपर पासून देखील दूर पाहायला मिळालाय. वाईट +2 अशा 3 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत 5 मध्ये. पाच मध्ये 10ची आवश्यकता. 5 चेंडू
10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामन्याचं समीकरण मात्र बदललंय, सामन्याचं चित्र आता बदललंय. आतमध्ये आला, अँगलने टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळालाय. 4 मध्ये 10ची आवश्यकता आहे. 4 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. विचार केला तर 2 मोठे फटके नंतर विजय निश्चित केला जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न दत्ता बांबवडेचा देखील पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल याही वेळेस उसळी घेतले. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी, डॉट बॉल, आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 चेंडू आणि आता 10 धावांची आवश्यकता आहे. दबाव पुन्हा एकदा बनवला जातोय फलंदाजांवरती. त्या चुका केल्या होत्या सुरुवातीच्या काही चेंडूवरती, त्या चुका आता भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 मध्ये 10ची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. पुढचा बॉल, व पिच बॉल ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय का? यस, कॅच ड्रॉप झाले. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. फेकी स्ट्रायकर्स एंड वरती आणि इथे मात्र आपण पाहिलं तर यस, ऑन फील्ड डिसिजनच ग्राह्य धरला जाईल. रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. जरूर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि 6 धावा वाचवल्या आहेत मोहसिनच्या माध्यमातून. 6 धावा वाचवल्या गेल्या आहेत. रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. त्याला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी कुणी वाद घालायचा नाहीये. पंचांनी जो निर्णय दिलाय तोच निर्णय शेवट असेल. दोन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र आता बदललंय. निश्चितच चित्रक्षण दर्जा चांगला पाहायला मिळाला मोहसिनकडून आणि त्यामुळे पुन्हा एकदा कमबॅक आता सुजल ट्रॅव्हल्स कोपार्डे संघाचा. आता 2 मध्ये 9ची आवश्यकता. पुढचा बॉल याही वेळेस डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा. 2 मध्ये आता 8ची आवश्यकता आहे. दत्ता बांबवडेवरती जबाबदारी आहे. जबाबदारीचं ओझं उचलून आता फलंदाजी करायची आहे आणि ती ताकद या खेळाडूकडे आणि ती ताकद वारंवार या खेळाडूने दाखवली आहे. पिच बॉल ऑन साइडला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. दत्ता बांबवडेच्या पाठमधून षटकार. शेवटचा एक बॉल. 2 धावांची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर काय झालं तर काय. यस, कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 2ची आवश्यकता आहे. शेवटचा एक बॉल निर्णायक आहे. शेवटचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून फंबल झालेत. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. जितकी परिस्थिती बिकट तितकाच दत्ता बांबवडे तिखट. या मॅच मध्ये एक हाती विजय मिळवून दिलाय. VK स्पोर्ट्स मांगले संघाला पराभूत केलाय. सुजल ट्रॅव्हल्स कोपार्डे संघाला एकदा जोरदार टाळ्या दत्ताच्या फलंदाजीसाठी होऊन जाऊ द्या. चला, याचे टॉस साठी लगेचच यायचंय. मांगले संघ आणि SS स्पोर्ट्स बावडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. मांगले आणि SS